नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे आपल्या मोबाईलवरून राशन कार्डमधील नाव कमी कशा प्रकारे करायचं याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत जातील। मित्रांनो, यासाठी सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर या ठिकाणी इथं सर्चमध्ये आपल्याला सर्च करायचं। सर्चमध्ये मित्रांनो आपल्याला मेरा राशन अशा प्रकारचं टाकून घ्यायचं आहे। मेरा राशन अशा प्रकारे टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्चवर क्लिक करायचं आहे। सर्चवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मेरा राशन 2.0 हा जो ॲप्स आहे आपल्यासमोर येणार आहे। हा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा जो ॲप्स आहे आपला इन्स्टॉल होत आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी इथं ओपनवर क्लिक करायचं आहे। ओपनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर येणार आहे। तर याला आपल्याला अलाउ करायचं आहे। अलाउ केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। या ठिकाणी नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर या ठिकाणी इथं बेनिफिशियरी युजर्स आणि इथं डिपार्टमेंट युजर्स आपल्याला मित्रांनो आपलं स्वतःचं नाव कमी करायचं आहे। तर आपल्याला बेनिफिशियरी युजर्सवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो आपला आधार नंबर आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा कोड आहे हा इथं जो दाखवलेला आहे हा आपल्याला न चुकता या ठिकाणी इथं जसाच्या तसा आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला लॉग इन विथ OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन विथ OTPवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी OTP सफलतापूर्वक भेजा गया अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं आलेली आहे। याला आपल्याला ओके करून घ्यायचं आहे। तर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावर आपल्याला एक OTP येणार आहे, तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचा आहे। मित्रांनो, OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली याला आपण ओके करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्रिएट एमपिन असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला जर आपल्या या ॲप्ससाठी आपल्याला जर एमपिन बनवायचा असेल तर क्रिएट नाव यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि जर आपल्याला एमपिन बनवायचा नसेल तर आपण स्किपवर। तर मित्रांनो आपण एमपिन बनवून घेऊ। तर आपल्याला क्रिएट नाववर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी 4 डिजिटमध्ये आपल्याला एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, एमपिन टाकल्यानंतर शो एमपिनवर क्लिक करून तो एमपिन जो आहे तो चेक करून घ्या। नंतर नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचा। मित्रांनो, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर रीएंटर एमपिन अशा प्रकारचा एक पेज आलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा तोच एमपिन आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचा आहे। त्यानंतर क्रिएट एमपिनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर यानंतर या ठिकाणी आपल्याला युअर एमपिन कोड हॅज बीन सेव्ड या ठिकाणी आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। मित्रांनो, तर या ठिकाणी इथं स्किपचं ऑप्शन दाखवलेलं आहे आणि याला मित्रांनो ॲसेस द्यायचा आहे। तर या ठिकाणी व्हाईल युजिंग द ॲप्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं आपल्याला स्किप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपलं जे राशन कार्ड आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं आहे। हेड ऑफ फॅमिलीचा जो व्यक्ती असेल यावर या ठिकाणी इथं त्यांचं नाव दाखवण्यात येत आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्सवर जायचं आहे। मॅनेज फॅमिली डिटेल्सवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला नाव रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे नाव काढून टाकायचं आहे, तर त्या व्यक्तीच्या नावासमोर जे डिलीटचं जे चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीच्या नावाच्या ठिकाणी डिलीटवर क्लिक करू नका, कारण त्यांचं नाव जे आहे ते डिलीट होणार आहे। तर तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव डिलीट करायचं आहे त्याच व्यक्तीच्या नावासोबत तुम्हाला डिलीटच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे। ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। तर या ठिकाणी डिलीटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक वेळेस या ठिकाणी कन्फर्मेशन विचारण्यात आलेलं आहे की तुम्हाला याच व्यक्तीचं नाव डिलीट करायचं आहे का। तर या ठिकाणी आपल्याला यसवर क्लिक करायचं आहे। यसवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं माहिती सांगितलेली आहे की तुम्ही नाव काढून टाकल्यानंतर तुम्हाला या व्यक्तीचे जे या कार्डवरचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव जे आहे ते
परमनंटली काढून टाकायचं आहे, अशा प्रकारे या ठिकाणी इथं माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणत्याच प्रकारचं बेनिफिट आणि सबसिडी तुम्ही नाव काढून टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार नाही. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. सिलेक्टमधून आपल्याला या ठिकाणी इथं कारण विचारलेलं आहे, डेट ऑफ फॅमिली मेंबर, मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर किंवा अदर, यापैकी जे असेल ते मित्रांनो याच्यावर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्या ठिकाणी येणार आहे. तर याला आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो OTP आलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकून आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करून घ्यायचा. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली यावर आपल्याला ओके करायचं आहे मित्रांनो. यावर ओके केल्यानंतर युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर अशा प्रकारे आपली जी रिक्वेस्ट ID आहे ती आलेली आहे. व्ह्यू लॉगवर क्लिक करून आपण आपली जी रिक्वेस्ट आहे ते पाहू शकतो. तर आपण व्ह्यू लॉग यावर क्लिक करणार आहे. तर आपली जी रिक्वेस्ट आहे ते मित्रांनो या ठिकाणी इथं पेंडिंग दाखवत आहे. तर तुम्हाला काही दिवस याची वाट पाहायची आहे आणि काही दिवसामध्ये जर तुमचं नाव या ठिकाणी सक्सेसफुली रिमूव्ह असं जर आलं तर तुमचं जे नाव आहे ते डिलीट होणार आहे. जर काही दिवसामध्ये जर तुमचं जे नाव आहे ते कमी झालं नाही तर तुम्हाला हा जो रेफरन्स ID आहे हा घेऊन तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्ही तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला ते कमी करून देतील. तर त्यानंतर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरलेल्याचं स्टेटस जर तुम्हाला पाहायचं असेल तर या ठिकाणी जे 3 रेषा दाखवत आहेत त्याच्यावर क्लिक करून त्यानंतर या ठिकाणी इथं हिस्ट्रीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो आपल्या फॉर्मचं स्टेटस आहे ते आपल्याला या ठिकाणी इथं दाखवणार आहे. तर या ठिकाणी इथं पेंडिंग दाखवत आहे. त्यानंतर या ठिकाणी इथं व्ह्यू दाखवलेला आहे. तर व्ह्यूवर तुम्हाला तुमचं जे फॉर्मचं स्टेटस आहे ते या ठिकाणी इथं दिसणार आहे मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.